आदरणीय रमाकांत देवळेकर साहेब व आपले सर्व सहकारी बंधू भगिनींनो, तुमचं काल मी हे पोस्टर पाहिलं आणि मला खूप आनंद वाटला की तुम्हाला खरोखरच लोकांच्या समस्या सोडवाव्या वाटतात आणि म्हणून आपण सर्वांनी आपले मोबाईल नंबर आठवणी दिलेले आहेत. त्याबद्दल मी सर्व जनतेच्या वतीने तुमचे आभार मानतो. आता ही पहा, याच्यामध्ये मोबाईल नंबर नाही किंवा संपर्क नंबर नाही. असो, मी गजानन वाघ, माजी सहसचिव मंत्रालय, आणि साहजिकच मंत्रालयाचं म्हटल्यामुळे माझ्या अंतःकरणात 11 कोटी महाराष्ट्राचे लोक, 14 कोटी किंवा 140 कोटी भारताचे लोक असणार आणि मी 3 वर्षापासून धडपड करत आहो, संघर्ष करत आहो. तर परवा रविवारी मला म्हणजे इतके दिवस खरं वाटत नव्हतं, परंतु लोकशाही दरबार काय असतो याची प्रचिती आली आणि त्यावरनं आठवलं की आपण सर्व 122 नगरसेवकांनी जर असा जनता दरबार घेतला तर त्यावेळेस काय होतं की लोकप्रतिनिधींचं चित्त जनतेच्या समस्यांकडे असतं आणि मग ते प्रश्न चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतात. तर या निमित्तानंच मी तुमच्याकडे येऊ इच्छितो. त्या अगोदर मी माझी ओळख पुन्हा देऊ इच्छितो. आता हे बघा, तुमचं कार्य लोक कसं म्हणजे नोंद घेतात की खरोखरच रयतेचा राजा, जनतेचा राजा. आणि मी कल्याणचाच, पण या वार्डात की त्या वार्डातला म्हणून मी नेहमी भारतीय म्हणतो. तर ही पहा सर्व बंधू भगिनींनो, एक भारताची अशी महान विद्या आहे की आज आपण संपूर्ण भारतच नाही तर जग बदलवू शकतो. आणि ते मी तुम्हा लोकांनी जर संघटितपणे तुम्ही एकत्र बैठक घेतली तर 20 मिनिट, 30 मिनिट, 1 तास, जसं जसं तुम्हाला वेळ असेल ते समजावून सांगू शकतो. हा पहा या आहाराच्या दिनचर्येचा दिनक्रम. आणि हे बघा, पुण्याला 18 ते 24 ऑगस्ट हे शिबिर आहे आणि अशी शिबिरं सतत भारतात महिन्याला 2 ते 3 शिबिर सुरू असतात. आणि याचा खर्च पण 7 दिवस राहणं, खाणं, पिणं 6 ते 7,000 रुपयाच्या आतमध्ये येतो. आता याचे चमत्कार बघा की आज मोदी साहेबसुद्धा लठ्ठपणामुळे अस्वस्थ आहेत देशाच्या, आणि ही मॅडम म्हणते की एका 3 महिन्यात या जीवन पद्धतीमुळे बघा ती अशी झाली. आणि मी तर लोकांना गमतीचं पोस्टर दाखवतो की ही सासू, ही सून, ही नात आणि ही सिनेमाची हिरोईन, तर त्या हसतात. तर अशी ही महान विद्या जी भारत मातेचं चित्र बदलवू शकतं. अशाच रीतीनं बघा, अकोला जिल्ह्यामधली म्हातारी याची फक्त 60 सेकंदाची क्लिप आहे आणि हिला सकाळी 15 पॉवर, दुपारी 10 पॉवर आणि रात्री 15 पॉवरचं इन्शुलिन घ्यावं लागेल. BP होते आणि तिचं सतत तब्येत खराब राहत असे. महिन्याला 4-5 हजार रुपये खर्च. परंतु या आहार पद्धतीमुळे तिचा एकदम BP आणि शुगर नष्ट झाले आणि डॉक्टर बोलले की आता तुमचं इन्शुलिन बंद करा, BPच्या गोळ्या बंद करा. मान्यवरांनो, ही पहा व्हिडिशाची स्त्री, हे हिचं बाळ, याचं नाव भरत आहे. याचा जन्म 8 ऑगस्ट करोनामध्ये 2020 झालेला आहे. आणि हिचं कौतुक असं की पहिलं बाळ जेव्हा झालं तेव्हा डॉक्टर बोलले की बाळ आणि आई दोघंही मरणार. तर हा नवरा बोलला ठीक आहे, तर मरण पावलं तर काय, तर व्हिडिशा, मध्य प्रदेश, नशीब. आणि नंतर तिला पुन्हा प्रेग्नन्सी राहिलीच नाही. पण ही जी आहारविद्या आहे यामधून तिला 44 वर्षी प्रेग्नंट झाली. आणि ते डॉक्टर बोलले की अगं मुली, तू जगातलं कुठलं औषध घेतलं, तुला नॉर्मल डिलिव्हरी होईल, अत्यंत गुणवान बाळ होईल. तर याच्यावरून मी भारत सरकारला नॉर्मल डिलिव्हरी मजबूत बाळ हे धोरण सुचवलं. तर अशा रीतीनं मी माझं आयुष्य या विद्येसाठी अर्पण केल्यामुळे तुम्ही लोकांनी जर थोडं लक्ष घातलं तर आपण आपलं कल्याण मतदारसंघाचं श्रीकांत शिंदे साहेबाचं नाव मोठं करू शकतो. 19
मार्च 2013ला मध्य प्रदेशच्या आमदारांना शिकवली होती, पण दुर्दैवाने त्यावेळेस यूट्यूब नव्हतं, अन्यथा ती भारतभर पोहोचली असती. आणि सरकारी लोकांनी जर काम केलं तर कसं छान काम होतं. हे भगवान देव इसराणी आहेत आणि ही मध्य प्रदेशची म्हणजे विधानमंडळ. तर तुम्ही आपण सुद्धा हे प्रश्न समजून घेऊ आणि पहिल्या टप्प्यात आपण साधं कल्याणच्या 122 नगरसेवकांना हे जर पोस्टर वाटप केलं आपल्या आहाराचं, तर कुठंतरी जनजागृती सुरू होईल. आणि मी तसं मंत्रालयाचा मोठा अधिकारी आणि 70 वय असल्यामुळे अभिनव गोयल यांनासुद्धा विनंती केली की बाबा आमदार लोक म्हणजे नगरसेवक लोकांपेक्षा तूच या बैठकीमध्ये हा विषय मांड आणि लोकांना आपण जनजागृती करू. तर अशा रीतीनं मंडळी हो, तुम्ही अर्ध्या तासाची बैठक आयोजित करा. तुम्ही गुणवान मंडळी आहात आणि मला बोलवा ही विनंती.